नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे संभाव्य क्वेश्चन सूर्यमालेतील सगळे क्वेश्चन बघूया आणि त्याचे खालील पण विश्लेषण बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? कोणता आहे? बुध आहे, बुध. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध. क्वेश्चन नंबर 2. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? कोणता? शुक्र. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र. क्वेश्चन नंबर 3. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु. सूर्यमालेतील ग्रहाला पहाडचा तारा असे कोणत्या ग्रहाला म्हणतात? शुक्रला म्हणतात. शुक्र ग्रहाला म्हणतात. क्वेश्चन नंबर 5. जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? पृथ्वी याला ओळखले जाते. पृथ्वी याला ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 6. सजीव सृष्टी असलेल्या सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता आहे? कोणता आहे? पृथ्वी आहे. पृथ्वी. एकूण किती आहे? एकच ग्रह आहे. सजीव सृष्टी आहे ते. क्वेश्चन नंबर 7. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह हा शुक्र आहे. शुक्र. क्वेश्चन नंबर 8. सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे. बुध. क्वेश्चन नंबर 9. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? काय म्हणतात? परिवलन म्हणतात. परिवलन. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? परिवलन म्हणतात. परिवलन म्हणतात. क्वेश्चन नंबर 10. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात. परिभ्रमण. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात. क्वेश्चन नंबर 11. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता? कोणता मित्रांनो? गुरु आहे. गुरु. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता? गुरु आहे. गुरु. क्वेश्चन नंबर 12. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह हा बुध आहे. बुध. क्वेश्चन नंबर 13. सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता? शुक्र आहे. शुक्र. क्वेश्चन नंबर 14. मंगळाच्या 2 उपग्रहाची नावे कोणती आहेत? कोणती आहे? फिबोस आणि डिमोस. हे लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 15. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? मंगळ ग्रहाला ओळखले जाते. मंगळ ग्रहाला ओळखले जाते. लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 16. गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेने किती पटीने मोठा आहे? किती पट मोठा आहे? 1397 पटीने मोठा आहे. क्वेश्चन नंबर 17. कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते? कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? गुरु ग्रहाला ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 18. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? कोणता आहे? गुरु आहे. गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? गुरु आहे. गुरु. क्वेश्चन नंबर 19. सूर्यमालेतील सर्वात उपग्रह असलेला कोणता ग्रह कोणता? शनी आहे. शनी. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? शनी आहे. क्वेश्चन नंबर 20. युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणत्या ओळखला जातो? प्रजापती या नावाने ओळखला जातो. क्वेश्चन नंबर 21. गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणत्या ओळखला जातो? बृहस्पती या नावाने ओळखला जातो. क्वेश्चन नंबर 22. नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणत्या नावाने ओळखला जातो? वरुण ग्रहाने ओळखला जातो. क्वेश्चन नंबर 23. नेपच्यून ग्रहावरील एकूण ऋतू किती वर्षाचा असतो? किती वर्षाचा असतो? 41 वर्षाचा असतो. 41 वर्षाचा. क्वेश्चन नंबर 24. सूर्यमालेतील ग्रह व त्यांचे उपग्रह किती आहेत ते संख्या बघूया. बघा, पृथ्वीला किती उपग्रह आहेत? 1 आहे. चंद्र हा 1. लक्षात राहू द्या. आणि मंगळाला किती ग्रह आहेत? उपग्रह एकूण 2 आहेत. 2. आणि सगळ्यात जास्त कोणाला आहेत? शनीला आहेत. किती आहेत? 82 आहेत. आणि 2 नंबरच्या मोठ्या ग्रहाला 79 आहेत. गुरु ग्रहाला. आणि युरेनस याला किती आहेत? 27 उपग्रह आहेत. 27 उपग्रह. आणि नेपच्यून ग्रहाला किती उपग्रह आहेत? एकूण 14 ग्रह आहेत. 14. क्वेश्चन नंबर 25. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत?
बुध आणि शुक्र ग्रहाला उपग्रह नाहीत, लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 26. सूर्यमंडळातील एकूण ग्रहाची संख्या एकूण किती आहेत? एकूण किती ग्रह आहेत मित्रांनो? एकूण 8 आहेत, 8. क्वेश्चन नंबर 27. सूर्याच्या पृथ्वीपासून अंतर किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे मित्रांनो? 14,96,00,000 किलोमीटर आहे. क्वेश्चन नंबर 28. चंद्राचे पृथ्वीपासून अंतर किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे? 3,84,000 किलोमीटर आहे. क्वेश्चन नंबर 29. सूर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? 8 मिनिटे 20 सेकंद लागतो. सूर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिटे 20 सेकंद लागतो. क्वेश्चन नंबर 30. चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती प्रकाश लागतो? किती प्रकाश लागतो? 1.30 सेकंद लागतो, 1.3 सेकंद. क्वेश्चन नंबर 31. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे? किती आहे? 6,000 सेल्सिअस आहे, 6,000 सेल्सिअस. क्वेश्चन नंबर 32. चंद्राप्रमाणेच कोणत्या ग्रहाला कला दिसून येतात? कोणत्या ग्रहाला दिसून येतात? शुक्र ग्रहाला दिसून येतात. क्वेश्चन नंबर 33. चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? किती मिनिटे उगवतो उशिरा? 50 मिनिटे हे चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा उशिरा उगवतो. क्वेश्चन नंबर 34. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो? किती टक्के पृष्ठभाग दिसतो? 59% पृष्ठभाग दिसतो. क्वेश्चन नंबर 35. पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी किती आहे? किती आहे? 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद. हे लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 36. पृथ्वीच्या परिभ्रमणाचे कालावधी किती असतो? 365 दिवस 5 तास 48 मिनिटे 54 सेकंद. क्वेश्चन नंबर 37. पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा असतो? कशा प्रकारचा असतो? ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तालगत फुगीर असतो. क्वेश्चन नंबर 38. युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोलशास्त्रज्ञाने लावला आहे? कोणत्या लावला आहे? विल्यम हर्शल. विल्यम हर्शल. आणि पोलीस भरतीला हमखास येणारे प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, बघा क्वेश्चन नंबर 1. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कोण असतो? ग्रामसेवक असतो. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो. ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? कोण असतो? सरपंच असतो. ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण आहे? कोण आहे? सरपंच आहे, सरपंच. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हे सरपंच आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. सरपंचांच्या अनुपस्थितीत कोण कारभार सांभाळतो? कोण कारभार सांभाळतो? उपसरपंच सांभाळतो, उपसरपंच. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कोण असतो? गट विकास अधिकारी असतो. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? कोण असतो? सभापती असतो, सभापती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? पंचायत समितीचे सचिव गट विकास अधिकारी असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. पंचायत समितीच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष बीडीओ असतात, बीडीओ. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? सरपंच समिती पदसिद्ध अध्यक्ष पंचायत समितीचे उपसभापती असतात. पंचायत समितीचे उपसभापती असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात, विस्तार अधिकारी असतात. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख हे सीईओ असतात, सीईओ असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख कोण असतात? जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध सचिव हे DY सीईओ असतात, डेप्युटी
CEO असतात. लक्षात राहू द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? डेप्युटी CEO असतात. डेप्युटी CEO. जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा आमसभेचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. पालकमंत्री. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जिल्हा आमसभेचे सचिव कोण असतात? जिल्हा आमसभेचे सचिव जिल्हाधिकारी असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी असतात. जिल्हाधिकारी असतात. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी असतात. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? मुख्य अधिकारी असतात. मुख्य अधिकारी असतात. नगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? नगर अध्यक्ष असतात. नगर अध्यक्ष. नगरपालिकेचे पदसिद्ध सचिव कोण असतात? नगरपालिकेचे पदसिद्ध सचिव हे मुख्य अधिकारी असतात. मुख्य अधिकारी असतात. महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? आयुक्त असतात. आयुक्त. महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख हे आयुक्त असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महानगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? कोण असतात? महापौर असतात. महापौर. महानगरपालिकेचे सचिव कोण असतात? महानगरपालिकेचा सचिव कोण असतो? आयुक्त असतो. आयुक्त. आणि पोलीस भरतीला काय IMP क्वेश्चन बघूया. जे भारत पाकिस्तानला कोणती लाईन आहे, कोणत्या कोणत्या देशाला कोणती लाईन आहे ते बघूया. बघा क्वेश्चन नंबर 1. मॅकमोहन लाईन कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे? भारत आणि चीनमध्ये आहे. भारत आणि चीन. मॅकमोहन लाईन हे भारत आणि चीनमध्ये आहे. रेड क्लिफ लाईन कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे? भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. रेड क्लिफ लाईन ही भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. डुरंड लाईन कोणत्या देशामध्ये आहे? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. डुरंड लाईन. 38वी समांतर लाईन कोणत्या कोणत्या देशांमध्ये आहे? उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. 49वी समांतर लाईन कोणती कोणती आहे? अमेरिका आणि कॅनडा. अमेरिका आणि कॅनडा. हिंडनबर्ग लाईन कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे? जर्मनी आणि पोलंड. जर्मनी आणि पोलंड. मॅजिनॉट लाईन कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे? जर्मनी आणि फ्रान्समध्ये आहे. जर्मनी आणि फ्रान्स.